जिल्हा प्रशासन आणि अरुण नरके फाउंडेशनच्या वतीनं 8 ते 25 जानेवारी या कालावधीत स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये 12 बलुतेदार व्यावसायिकांना सामावून घेतले अशी माहिती गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार आणि 12 बलुतेदार समाजातील युवकांची संख्या मोठी आहे। त्यांना स्वयंरोजगार देऊन विविध व्यवसायांचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि अरुण नरके फाउंडेशनच्या वतीनं 8 ते 25 जानेवारी या कालावधीत स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 8 जानेवारी रोजी कागल तालुक्यातून या उपक्रमाला प्रारंभ होत असून 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा समारोप होईल। जिल्ह्यातील 12ही तालुक्यात हे मेळावे होणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील किमान 1000 युवक उपस्थित राहतील असा विश्वास डॉक्टर चेतन नरके यांनी व्यक्त केला। ज्या युवकांचा प्रकल्प अहवाल तयार आहे त्यांना तातडीनं राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा या स्वयंरोजगार मेळाव्यात आहे। तसंच जे युवक अन्य व्यवसाय किंवा रोजगार करू इच्छितात त्यांनाही विशेष तज्ञ मार्गदर्शन करतील। राज्य शासनाचे 23 विभाग आणि त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन या स्वयंरोजगार मेळाव्यातून केलं जाईल असंही डॉक्टर नरके यांनी सांगितलं।